काउंटर वेगळे व्याख्यानमालेचं आजचं हे 8वं पुष्प. नाशिकमधील अत्यंत तरुण आणि कर्तबगार डॉक्टर प्रितेश जुनागडे हे रक्तविकार व कॅन्सर आणि त्याविषयी असलेले समज आणि गैरसमज या विषयावर आजचं पुष्प गुंफणार आहे. आजचं व्याख्यान स्वर्गीय माधवराव काळे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आयोजित करण्यात आलेलं आहे. या व्याख्यानासाठी स्वर्गीय माधवराव काळे यांचे सुपुत्र माजी पोलीस उपअधीक्षक मंडलेश्वर काळे, त्याचबरोबर डॉक्टर सुभाष जुनागडे, पद्मावतीताई काळे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी अशोक भावसार यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. व्याख्यानाच्या प्रारंभी आपण स्वर्गीय माधवराव काळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूया. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की त्यांनी स्वर्गीय माधवराव काळे यांच्या प्रतिमेचं पूजन करावं. काळे यांना आपल्या सर्वांच्या वतीनं आणि व्याख्यानमालेच्या वतीनं आदरांजली अर्पण करतील हेमंत देवरे. वंदन. स्मृती व्याख्यानमाले संकल्पनेतील माननीय व्यक्ती श्री माधवराव काळे यांचा परिचय. स्वर्गीय माधवराव काळे उर्फ माधव काका यांच्या वडिलांचा भांड्याचा व्यवसाय होता. ते बैलगाडीत भांडी घेऊन गावोगाव जाऊन व्यवसाय करीत. परिस्थिती अत्यंत गरिबीची पण माधवरावांना शिक्षणाची विलक्षण ओढ. त्यामुळे HPT महाविद्यालयाचे प्राचार्य PA कुलकर्णी यांनी परवानगी काढून CBS ते HPT कॉलेज अशी स्टेशन वॅगन बस सेवा सुरू करून आपल्या हिमतीवर त्यांनी BA शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या समृद्ध कर्तव्याबद्दल HPT महाविद्यालयातील जनरल सेक्रेटरीपद त्यांची बिनविरोध निवड झाली. RPIची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते नोकरीस लागले, पण त्यांचा स्वभाव उपजत गुण त्यांना ती नोकरी मानवली नाही. नाशिकच्या तत्कालीन नगराध्यक्ष काही पांडे यांनी त्यांची वसुली अधिकारी पदावर नेमणूक केली. कपालेश्वराचे अनन्य भक्त आपल्या माधवरावांचा मोठा परिवार होता. जैन सेवेत सतत अग्रेसर असल्यामुळे राजकीय मंडळी त्यांना गाडगेबाबा म्हणून संबोधत. म्युन्सिपल कर्मचाऱ्यांच्या पतसंस्था काढण्यात माधव काकांचा अग्रभागी होते. कर्तव्यनिष्ठेमुळे ते नगरपालिकेत मुख्य अधिकारी बनले. मुख्य अधिकारी झाल्यानंतर ते सायकलवरून कार्यालयात येत. त्यांनी सिंहस्थ पर्वणीच्या काळात नियोजन अधिकारी म्हणून यशस्वीपणे काम केले. स्वागत करूया. डॉक्टर प्रितेश जुनागडे यांचा सत्कार व्याख्यानमालेच्या चिटणीस संगीता बाफना या करतील. डॉक्टर सुभाष जुनागडे यांचा सत्कार शंकरराव बर्वे करतील. आणि आजचं व्याख्यान ज्यांनी प्रायोजित केलं आहे ते आमचे स्नेही मंडलेश्वर काळे यांचा सत्कार व्याख्यानमालेच्या अंतर्गत हिशेब तपासणीस पद्मावतीताई काळे करतात. अशोक भावसार यांचा सत्कार विजय काकड करतील. आजचे वक्ते डॉक्टर प्रितेश जुनागडे यांचा सत्कार अशोक भावसार यांचा परिचय आता अशोक भावसार हे करून देतील. हे खूप मला आनंदाचं वाटतं. डॉक्टर प्रितेश हे नाशिकचे
त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निर्मल कॉन्व्हेंट या गंगापूर रोडवरील नाशिकच्या इंग्रजी माध्यमिक शाळेतून झाले. 11वीला त्यांनी राय क्षत्रिय महाविद्यालयात शास्त्र शाखेत प्रवेश घेऊन पुढील शिक्षणास सुरुवात केली. इयत्ता 12वीला ते भौतिकशास्त्रात ते राज्यात प्रथम आले. यानंतर 12वीला भरघोस गुण मिळाल्याने त्यांनी मुंबईच्या ग्रँट वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला. वैद्यकीय कारकिर्दी तिथून सुरुवात झाली. येथेही 4 विषयात अव्वल गुण मिळून मुंबईतीलच प्रथितयश लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात MD ला सर्वसाधारण औषधशास्त्र विषय घेऊन पदव्युत्तर शिक्षणाला सुरुवात केली. याही ठिकाणी त्यांनी आपल्या असामान्य बुद्धिमत्तेची व उज्ज्वल यशाची परंपरा टिकवीत ते विद्यापीठात सर्वप्रथम आले. यामुळे त्यांना 2001 सालचे सुवर्ण पदक विद्यापीठातून मिळाले. यानंतर त्यांना आवडीच्या रक्तविकार व कर्करोग शास्त्राच्या पुढील शिक्षणासाठी लंडनला कूच केले. या अतिशय दुर्मिळ व क्लिष्ट समजल्या जाणाऱ्या शाखेतील शिक्षण त्यांनी 7 वर्षात तेथे राहून मिळविले. तसेच तेथील सर्व अवघड परीक्षा ते सातत्याने उत्तीर्ण होत गेले व या शाखेचे सर्वात तरुण डॉक्टर बनले. या पदवीनंतर त्यांना इंग्लंडमध्येच अनेक ठिकाणी लठ्ठ पगाराच्या नोकऱ्यांसाठी मागण्या आल्या. कुठल्याही तरुणाला लालसा उत्पन्न होईल अशी प्रलोभने आली. या ठिकाणीच खरे भवितव्य आहे असे अनेक हितचिंतक व मित्रांकडून सांगण्यातही आले. तरीसुद्धा आधीच ठरवल्याप्रमाणे तेथे न अडकता त्यांनी 2008ला भारतात परतून आपली जन्मभूमी नाशिकचीच कर्मभूमी निवड केली. याचे कारण उत्तर महाराष्ट्रात कुणीही या शाखेतला तज्ज्ञ नाही याची त्यांना कल्पना होती. आजही डॉक्टर प्रितेश जुनागडे यांच्याशिवाय कुणीही या शाखेतला तज्ज्ञ नाही आहे व या भागातल्या सर्व रुग्णांना मुंबई पुणे जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आपल्या भागातील रुग्णांची ससेहोलट त्यांनी मुंबईला शिकत असताना प्रत्यक्ष पाहिली. तेव्हापासून ते नाशिक व मुंबई येथे सेवा देत आहेत. बोन मॅरो प्रत्यारोपण अतिशय क्लिष्ट उपचार पद्धती त्यांनी नाशकात उपलब्ध केल्याने नाशिक येथील ते देशात अशी सुविधा असणारे 10वे शहर बनले आहे. या उपचारासाठी इराक देशातून 2 थायसेमिया ग्रस्त बालकांवर उपचार करून डॉक्टर जुनागडे यांनी त्यांना व्याधीमुक्त केले. ही अतिशय त्रासदायक रक्तव्याधी असून या रक्तव्याधीग्रस्तांना जन्मानंतर 3ऱ्या महिन्यापासूनच दर महिन्याला रक्त बदलावे लागते व एवढे करूनही ते रुग्ण ऐन दिवशी दगावतात. अशीच ही बालके आजवर रक्त घेत होती, पण हा उपचार करून घेतल्यानंतर ते सर्वसामान्य जीवन जगत आहेत. त्यामुळे नाशिकचे नाव जगाच्या नकाशावर गेले. डॉक्टर जुनागडे यांच्या या कार्याची दखल इराक व आरोग्य मंत्रालयाने घेऊन त्यांना इराकच्या कुर्दिस्तान राज्यातील अर्बिल येथे बोलावून सन्मान केला व तेथील थॅलासेमिया केंद्राचे मानद सल्लागार पद दिले. डॉक्टर प्रिटिश यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना आपल्या समाजात कर्करोगाबद्दल खूपच गैरसमज दिसून आले. उपचारांना नकारणारे रुग्ण दिसले. याचे कारण गरिबी नव्हती तर अज्ञान व गैरसमज हेही होते. मुलामुली रक्त कर्करोगग्रस्त असल्यास त्यांच्याकडे पैसे असूनही उपचार न करून घेणारे पालक दिसले. या सर्व व्यथेतून त्यांनी खास कर्करोगाविषयीचे अज्ञान समाजात कमी व्हावे व समाजाचा एकंदर कर्करोगशास्त्राच्या उपचाराबद्दलचा दृष्टिकोन बदलावा व आर्थिकदृष्ट्या गरीब रक्तकर्कग्रस्त मुलांना उपचार मिळावेत म्हणून स्वतः आपल्या कुटुंबियांना लोटल हॉस्पिटलचीच गरिबांच्या मदतीसाठी सेवा व्हावी. लंडनहून आल्यानंतर बरोबर 4 वर्षांनी जुनागडे आरोग्य प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना केली. असं सगळं एकंदरीत डॉक्टर जुनागडेंबद्दलची जी ओळख परिचय देण्याचा लाभ मिळाला. धन्यवाद. या ठिकाणी सांगली येथील सुप्रसिद्ध शाहीर देवानंद माळी आणि सहकारी यांचा पोवाडे आणि लोकगीतं यांचा जोरदार कार्यक्रम होणार आहे आणि आपण यांची अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहोत आणि नागरिकांची फार मोठ्या संख्येने ज्यांची सूचना आली होती की यांचं व्याख्यान ठेवा ते महाराष्ट्रातले कर्तबगार पोलीस अधिकारी विश्वास नागरे पाटील
यांचं शनिवारी व्याख्यान होणार आहे. आपल्या सर्व श्रोत्यांना विनंती आहे की आपण व्याख्यानाला जरूर या, परंतु आपल्या तरुण मुलांना देखील विश्वास नागरे पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी आपल्या समवेत जरूर घेऊन या. मी डॉक्टर प्रीतेश जुनागडे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. धन्यवाद. सर्वप्रथम वसंत व्याख्यान न्यायालयाचे सगळे संयोजक, अध्यक्ष श्री बेणी व त्यांचे सहकारी यांचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी मला ह्या पवित्र व्यासपीठावर माझे जे विचार आहे ते मांडण्याची मला एक संधी दिली. खरं तर वसंत व्याख्यानमाला हे आपल्या सर्वांना परिचित आहे. या गावात जन्म घेतल्यामुळे लहानाचा मोठा झालो, त्यामुळे इथे बऱ्याच वेळा येण्याचा योग आला. आज ह्या व्यासपीठावरून हे व्याख्यान देताना ते सगळ्या जुन्या आठवणी मला येतात आहे. आणि माझं एकच ध्येय आहे की जे काय आपल्याला एक 40-45 मिनटं इथे मिळालेत त्याचा पुरेपूर आपण सर्वांनी त्याचा फायदा करून घेऊ. आज आपल्या सर्वांसमोर मी काय, त्याला बरेच कारणं आहेत. रक्तविकार व कॅन्सर या बाबतीत इतके गैरसमज आहेत, हे मला 2008 साली जेव्हा मी परत आलो तेव्हा मला जाणवलं. आणि ते समजून घेताना तुमच्यासारखे श्रोते इथे सगळे आहेत. तुम्ही आपले काम सोडून किंवा काम झाल्यानंतर इतक्या लांब हे व्याख्यान ऐकायला आल्यात, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचं मी आभार मानतो. आणि जशी गोदावरी काठी हे व्याख्यानमाला आहे, मला अजूनही असं वाटतं की वाराणसीत जसे मोदी म्हणाले की गंगा मैया ने मुझे बुलाया है, तसं मी केवढा मोठा माणूस नाही की सांगायला की गोदावरीने मला इथे बोलवलं आहे. मी याच्यातलाच आहे, मी तुमच्यातलाच आहे. आणि म्हणून काही रक्ताविषयीचे ज्ञान हे आपण आज घेऊया. कॅन्सर विषयीची थोडी कल्पना, त्याचे गैरसमज मी तुम्हाला माझ्या पूर्वार्धात सांगेन. तर रक्त म्हणजे काय? व्हॉट इज ब्लड? रक्त म्हणजे काय? रक्ताविना आपण जीवनाचा विचारच करू शकत नाही, बरोबर आहे की नाही? ऐकू येतं आहे मला शेवटी? बरं, व्याख्यान देताना जर कोणाला व्याख्यान आवडलं नाही आणि जायचं झालं तर तुम्ही जाऊ शकतात. पण खरंच अडचणीमुळे जात असेल तर नुसतं हात करून जा, मला जर बरं वाटेल की अडचणी म्हणून गेले कोण, बरोबर? तर रक्त म्हणजे काय? रक्त हा प्रवाह आहे, म्हणून आपलं जीवन आहे. रक्तात वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत, द्रव्य आहेत, नदीसारखं ते वाहते आणि ते विशिष्ट ठिकाणी तयार होऊन तुमच्या हृदयाच्या मार्फत सगळ्या पेशींपर्यंत पोचते. सगळ्या अवयवांना लागणारे प्राणवायू हे रक्ताद्वारेच तिथे पोचवले जातात. आणि हे रक्तवाहिन्यांमधून जे नेलं जातं ते पंप म्हणजे हृदय, बरोबर? हृदय एक पंपासारखं आहे. ते जर काम करत असेल तर हे रक्त तुमच्या शेवटच्या अवयवापर्यंत पोचणार म्हणजे पोचणार. चांगली गोष्ट अशी आहे की हा पंप कधी संपावर जात नाही आणि संपावर गेला की संपलं. त्यामुळे रक्ताचं शरीरातील प्रत्येक अवयवांशी काहीतरी नातं आहे, कारण की हा एकमेव असा ऑर्गन किंवा अवयव की जे फिरतंय, संक्रमण करतंय, भ्रमण करतंय. त्यामुळे रक्तातील पेशी त्याचं ज्ञान घेत असताना मला एक जाणवलं की इतकं कॉम्प्लिकेटेड, इतकं कॉम्प्लेक्स आहे, इतक्या पेशी आहेत आणि प्रत्येक पेशींचं इतकं सूक्ष्म कार्य आहे आणि ते इतकं छान संतुलित आहे की असं कधीतरी वाटतं की शरीर जेव्हा आपण शिकतो, शरीरशास्त्र शिकतो, शरीरातील सगळ्या अवयवांबद्दल शिकतो, असं वाटतं की हे शरीर कोणी साध्या माणसाने तयार केलेलं नसावं. कोणतरी अद्भुत शक्ती आहे कुठली तरी ज्यांनी हे शरीर तयार केलं आहे. इतकं कॉम्प्लेक्स हे शिकत असताना जास्त वाटतं. बऱ्याच लोकांना वाटत असतं डॉक्टर म्हणजे नास्तिक असतात, ते आयुर्वेद शास्त्रात किंवा जनरल एके भावनेमध्ये जात नसून ते आपलं सायंटिफिक म्हणजे शास्त्रीय दृष्टिकोनातून ते त्यांचं काम करत असतात. पण मला असं वाटत नाही. बऱ्याच वेळा शिक्षण घेत असताना असं वाटलं की काहीतरी अद्भुत चमत्कार आहे आपलं शरीर म्हणजे. आणि त्यातल्या त्यात रक्त हे सर्वात महत्त्वाचं धातू आहे, सप्त धातू आहे आपल्या शरीरात, आपल्या सर्वांना माहितीच आहे. रक्त त्यातलं सर्वात महत्त्वाचं. तर रक्त म्हणजे काय?
रक्तात म्हणजे आपल्या रक्त जे आहे ते लाल रंगाचं असतं. त्याला विशेष कारण आहे. रक्तात 3 प्रकारच्या पेशी आहेत. 3 प्रकारच्या पेशी आपल्या रक्तामध्ये. ते पेशी एक बाजूने दुसरीकडे जायला की एक आव्यापासून दुसरीकडे जायला द्रव्य लागतं. पेशी इकडून तिकडे अशा सहज जाऊ शकत नाही. ते द्रव्य म्हणजे प्लाझ्मा आणि पेशी म्हणजे रक्तपेशी. तर 3 प्रकारच्या पेशी कुठल्या आणि प्रत्येकाचं काहीतरी विशिष्ट कार्य आहे. हे पेशी म्हणजे सर्वप्रथम म्हणजे तांबडी पेशी म्हणजे रेड ब्लड सेल, लाल पेशी आपण जे म्हणतो. ते लाल असल्यामुळेच रक्ताचा रंग लाल आहे. त्याचबरोबर पांढऱ्या पेशी व्हाईट सेल्स आपण ज्याला म्हणतो, त्याचं एक विशिष्ट कार्य आहे. आणि त्यानंतर सर्वात लहान म्हणजे बिंबिका किंवा प्लेटलेट्स. या 3 प्रकारच्या पेशी आपल्या रक्तात आहेत. आणि द्रव्य, हे द्रव्य इतकं महत्त्वाचं आहे की आज जर कोणाला काही एक जखम झाली, समजून घ्या तुम्ही भाजी कापतात स्वयंपाकघरात, एक जखम झाली छोटीशी, ती आपोआप कशी बंद होते? रक्तप्रवाह चालू होतो पण केव्हा तरी ती बंद होते. तर ती बंद व्हावी यासाठी काही विशिष्ट घटक आपल्या द्रव्यामध्ये आहे. ते घटक जो समतोलपणा आहे, ते संतुलन आहे, ते जर बिघडलं तर काही लोकांना, काही पेशंट्सना अतिस्त्राव होतो. किंवा उलट बाजू, तुम्ही जेव्हा पेशंट पाहता की अमुक पेशंटला हार्ट अटॅक आला किंवा त्याला लखवा मारला किंवा त्याला पायामध्ये गाठ झाली, याचा उलटा परिणाम म्हणजे रक्त गोठण्यासाठी जे घटक आहे ते अधिक काम करतात आणि त्यामुळे तुमचं रक्त गोठतंय. त्यामुळे हे द्रव्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे रक्तपेशी आणि द्रव्य हे मिळून रक्त तयार झालं. आता हे रक्त तयार होतं कुठे हा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. आपण जेव्हा गर्भात असतो तेव्हा काळजात म्हणजे लिव्हरमध्ये हे रक्त तयार होत असतं. पण जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा हे कार्य आपल्या हाडांमधील एक विशिष्ट भाग आहे, एक जाळीदार भाग आहे, तो मोकळा आहे. तिथे हे रक्त तयार होतं. त्याला मराठीत आपण मगज म्हणूया, मगज. इंग्रजीत बोन मॅरो आपण त्याला म्हणतो. ही एक फॅक्टरी आहे. तिथे तुमच्या लाल पांढऱ्या म्हणजेच तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स तयार होतात. ते तयार होऊन तुमच्या रक्तात येतात आणि रक्तात ते संक्रमण करतात. तर रक्ताचे जे आजार आपण जेव्हा विचारात घेतो तेव्हा प्रामुख्याने 2 प्रकारचे आजार असतात. एक रक्त विकाराचे आजार म्हणजे तयार होण्यामध्ये काहीतरी दोष, म्हणजेच फॅक्टरीमध्ये काहीतरी गडबड झाली. फॅक्टरीत जर व्यवस्थित चालत नसेल तर पेशी येतील कुठे? तसंच ह्या पेशी समजा तयार होत आहे व्यवस्थित, पण जेव्हा ते रक्तात येतात त्यांना एक विशिष्ट वय, विशिष्ट त्यांचं एक कार्य आहे आणि त्यांची एक जीवन जे आहे त्यांचं, त्याला एक विशिष्ट दिवस आहेत. उदाहरणार्थ लाल पेशी हे 120 दिवस जगते, 121 दिवस जगू शकत नाही ती. आणि ती 120 दिवस व्यवस्थित जगल्यानंतर तुमच्या प्लीहेमध्ये म्हणजे पांथरी ज्याला म्हणतो, डाव्या बाजूला पोटात असते, तिथे ते मारल्या जातात. त्यामुळे प्रत्येक पेशीला असं एक विशेष आयुष्य सुद्धा आहे. उगाचच जास्त जगण्यासाठी त्या पेशी नाही आहेत आणि त्यामुळे सुद्धा आपलं शरीर व्यवस्थित चालतं. नंतर पांढऱ्या पेशी हे 2 तास जगतात फक्त. किती? फक्त 2 तास. आणि पांढऱ्या पेशी म्हणजे काय? आपल्या प्रतिकार शक्तीसाठी ते तेवढ्या महत्त्वाच्या. पांढऱ्या पेशी कमी असतील तर प्रतिकार शक्ती कमी होते. तिसरं म्हणजे बिंबिका, प्लेटलेट्स, ते 7 दिवस जगतात. त्यामुळे विशेष एक असं आयुष्य आहे प्रत्येक पेशीला. ते जर कमी झालं तरी प्रॉब्लेम येतो, जास्त झालं तरीही आजार होतात. त्यामुळे ह्या पेशी आपल्या अस्थिमगज इथून तयार होतात. किंबहुना आम्हाला एक रक्तविकार तज्ज्ञ असल्यामुळे तिकडची एक चाचणी म्हणजे बोन मॅरो टेस्ट सुद्धा काही पेशंट्समध्ये करावी लागते. म्हणजे काय करतो आम्ही, सुई वाटते ते हाडाच्या आत जाऊन ते द्रव्य काढतो किंवा रक्त काढतो आणि ते सूक्ष्मदर्शिकेखाली तपासतो, म्हणजे मायक्रोस्कोप खाली तपासतो. तर आज मला काय सांगायचं तुम्हाला, रक्तविकार तर खूप आहे, वेळ तेवढा नाही आहे. त्यातल्या त्यात प्रामुख्याने जे आजार आपल्या समाजात दिसतात त्या आजाराबद्दलची माहिती आपण घेऊया आणि ते आजार होऊ नये यासाठी काय करावं हे जास्त महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा डॉक्टर व्याख्यान द्यायला सांगतं की आजार झाल्यावर काय करायचं. माझ्या मते ते महत्त्वाचं नसून आजार होऊच नको द्यायला, यासाठी काय करावं ते जास्त महत्त्वाचं आहे. तर या आजार कुठले, तर आपण एक बघितले 3 प्रकारच्या पेशी आहेत. तर लाल पेशींचा आजार म्हणजे तांबड्या पेशींचा आजार म्हणजे पंडुरोग म्हणजे ॲनेमिया.
बरोबर, की माझं हिमोग्लोबिन कमी झालंय, अमुक अमुकचं रक्त कमी झालंय, अरे तू मला पांढरट दिसतोय, असे बरेच उपमा त्याला दिल्या गेल्या. याला पंडुरोगाचे का संबोधले? आता प्रेक्षक बरं, त्यामुळे मी असे प्रश्न विचारू शकत नाही प्रत्येकाला. पंडुरोग म्हणजे महाभारतातला पांडव राजा आपल्या सर्वांना परिचित आहे. ह्या राजाचं निधन खूप लहान वयात झालं, तर त्याला हा पंडुरोग होता. त्याच्यावरनं ह्या आजाराचं नाव पंडुरोग पडलंय. म्हणून धृतराष्ट्र त्यांचं राज्य करायचा, त्याला पुढचं महाभारत सर्वांना माहिती आहे. तेव्हा मला असं वाटतं रक्ताचं आणि महाभारताचं कुठेतरी अतूट नातंच आहे. त्याशिवाय महाभारत घडलंच नसतं जर पंडुराजाला पंडुरोग नसता तर, कारण तो व्यवस्थित राहिला असता, महाभारत घडलंच नसतं. त्यामुळे पंडुरोग ॲनेमिया म्हणजे काय? मी सांगितलं की हे लाल पेशी जे आहे त्याच्यात हिमोग्लोबिन नावाचं एक प्रथिन आहे, प्रोटीन आहे. त्याचं कार्य काय आहे की आपण जो प्राणवायू श्वासामार्फत फुफ्फुसामध्ये घेतो, तो प्राणवायू फुफ्फुसामधून शरीरातील प्रत्येक पेशीपर्यंत पोचला गेला पाहिजे. जर प्राणवायू तुमच्या मेंदूच्या पेशींपर्यंत पोचलाच नाही तर तुम्हाला झोप येईल, उत्स्फूर्त, तुम्हाला थकल्यासारखं वाटेल, आठवणार नाही, असे बरेच प्रकार होतात. तोच जर प्राणवायू तुमच्या हृदयाच्या पेशींपर्यंत पोचला नाही तर हृदयरोग होते. त्यामुळे हा प्राणवायू प्रत्येक पेशीपर्यंत पोचावा यासाठी हिमोग्लोबिन आहे. आणि हिमोग्लोबिन हे तुमच्या लाल पेशींमध्ये, आणि ते हिमोग्लोबिन हे लाल रंगाचं आहे, त्यामुळे रक्ताचा रंग लाल आहे. त्यामुळे हिमोग्लोबिन कमी होणे म्हणजे ॲनेमिया, पंडुरोग. मग आपण कसं ओळखायचं की मला किंवा कोणाला पंडुरोग आहे किंवा ॲनेमिया आहे किंवा हिमोग्लोबिन कमीचा त्रास आहे? प्राणवायू जर व्यवस्थित त्या पेशींपर्यंत पोचला नाही त्या पेशींचे आजार आपल्याला होणार आहे. मी तुम्हाला आत्ताच सांगितलंय. त्याप्रमाणे उदाहरणार्थ जर आपल्यातले कोणी दररोज कपालेश्वर मंदिर किंवा गोराराम मंदिराच्या पायऱ्या चढतायत, दररोज चढतायत, पण अचानक त्यांना इतक्यात जाणवायला लागलं की मी अर्ध्या पायऱ्या चढल्यावर मला जरा दम लागतोय, श्वास फुलतोय, मला बसावंसं वाटलं. म्हणजे दैनंदिन जीवनात तुम्ही जे काम करतात ते करत असताना विनाकारण थकवा यायला लागला तर आपण समजावं की कदाचित आमचं हिमोग्लोबिन किंवा माझं हिमोग्लोबिन हे कमी झालं असं. पण त्याला हे एकच कारण नाहीये. हृदयरोग किंवा फुफ्फुसाच्या आजारांमध्ये पण असं दिसतं, पण हिमोग्लोबिन कमीच्या आजारांमध्ये प्रामुख्याने आढळतं. काही मुलं आहेत ते सायकलीवर कॉलेजमध्ये जातात, ते जात असताना त्यांना अचानक थकवा आला, किंवा तुम्ही घरकाम करता आहात, गृहिणी ते बरेच आहात, तुम्ही घरकाम करतात, ते करत असताना तुम्हाला वाटलं की विनाकारण मला निरुत्साहीपणा वाटतोय, हे काम करायची इच्छा होत नाहीये, थकल्यासारखं वाटतंय. काही लोकांचे पोटऱ्या म्हणजे गुडघ्याखालचा जो भाग आहे स्नायू ते दुखतात. पोटऱ्या का दुखतात? कारण की रक्त कमी असताना प्राधान्य त्या पोटऱ्यांना नसून तुमच्या मेंदूला, हृदयाला, किडनीला दिलं जातं. तिथे आधी ते रक्त पोचवलं जातं. पायापर्यंत स्नायूमध्ये पोचायला रक्तच उरत नाही, त्यामुळे तुमचे पाय दुखतात किंवा पोटऱ्या दुखतात. तर असं काही झालं असल्यास आपल्याला पंडुरोग किंवा HB कमी असावं असं समज घ्यावा. असं असल्यास तुम्ही एकदम सिंपल अगदी स्वस्त चाचणी हिमोग्लोबिनची ती करून घ्यावी. त्यात जर तुम्हाला आढळलं रक्त कमी आहे तर त्याचा वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. कारण की हे हिमोग्लोबिन जे आहे ते जर व्यवस्थित उपचार केला नाही त्याचा कमी असताना तर त्याचे गंभीर परिणाम नंतर वयोमानाने तुमच्या शरीरावर किंवा त्या अवयवांवर होऊ शकतात. तर आता हे हिमोग्लोबिन कमी होतं कशामुळे? तर 3 गोष्टी गरजेच्या आहेत हिमोग्लोबिन कमी व्हायला. सर्वप्रथम म्हणजे तुमचा आहारातील कमतरता. इतकं महत्त्वाचं आहे कारण की हिमोग्लोबिन तयार व्हायला किंवा रक्त तयार व्हायला आहारातील 2 गोष्टी सर्वात जास्त महत्त्वाच्या आहेत. ते कुठल्या? एक तर लोह, आयर्न, सर्वांना माहिती आहे, आयर्न लोह आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि दुसरं म्हणजे व्हिटॅमिन B12, जीवनसत्व B12, व्हिटॅमिन B12, हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे बरं का. तर सर्वप्रथम आपण बघूया की लोह कमी कशामुळे होतं, त्या कमतरतेने ॲनेमिया किंवा हिमोग्लोबिन कमी कसं होतं. हे लोह तुमच्या जो प्राणवायू आहे ते त्या पेशीपर्यंत पोहोचण्यासाठी एक महत्त्वाचं काम करतं. लोह कमी कशामुळे होतं शरीरातील? कारण की शरीराच्या आत लोह तयार होत नाही, ते आपल्याला बाहेरूनच घ्यावं लागतं. आणि तुम्हाला माहिती आहे काही प्रथिने आपल्या शरीरात तयार होतात, त्यासाठी बाहेरून काही घ्यायची गरज नसते. कदाचित त्यांना माझं व्याख्यान बरंच आवडलेलं दिसतं, फटाके वगैरे फोडतात येते तिथे, त्यामुळे फार त्रास होत नसावा. तुला आवाज ऐकतोय माझा? ऐकू
व्हेरी गुड. तर हे जे लोह आहे हे कशामुळे कमी होतं? एक तर आहारातील कमतरता, म्हणजे लोह उपयुक्त आहार जर घेतला नाही तर तुमचं लोह कमी होईल, त्यामुळे तुमचं हिमोग्लोबिन कमी होईल. मग लोह उपयुक्त आहार कुठला? आपला जो समज आहे की बीटरूट फॉर एक्झाम्पल, म्हणजे उदाहरणार्थ बीटरूट जर तुम्ही खाल्ले तर तुमचं रक्त वाढेल, बरोबर. काळे मनुके खाल्ले, काळे खजूर खाल्ले तर आपलं रक्त वाढेल, लोह वाढेल, त्यामुळे रक्त वाढेल. हे बरोबर आहे. पण तुम्ही किती बीट खाणार हो, किती खजूर खाणार? तुम्ही दररोज खाणार आहेत का एवढे? नाही. त्यामुळे जर नियमित आहार घेतला, जे मी थोडक्यात सांगणारच आहे काय, तर तुम्हाला खजूर किंवा बेदाणे किंवा असे बीट खायची गरज पडणार नाही. तर हा एक महत्त्वाचा संदेश मला इथे द्यायचा आहे. त्यामुळे लोह कमी जर झालं तर तुम्हाला ॲनेमिया होतो. त्याच्यामुळे ॲनेमिया बरोबर अनेक अजून कारणं, म्हणजे की उदाहरणार्थ केस गळत आहेत, बरेच लोकांचे केस गळतात, त्यांना वारंवार जखमा होतात, ताप येतो, अशांना पण लोहाची कमतरता असते. इतक्यात मी एक पेशंट पाहिला, एक 17 वर्षाची मुलगी, तिचे केस खूप गळत होते, म्हणून तिने जे आजकाल नवीन ट्रीटमेंट पद्धती आहे, फॅड आहे, केस कमी झाल्यावर इकडे जा तिकडे जा, पाश्चात्य देशात काही लोक जातात, ती अशी बरेच ट्रीटमेंट करून आली, पण काय अनुषंगाने ते सक्सेसफुल झालं नाही. तर ती माझ्याकडे आली, कारण की तिला थकवा येत होता. तिचं आम्ही लोहाची चाचणी केली, ती इतकं कमी होतं की तिला मी म्हटलं लोहाच्या गोळ्या घ्या, त्यांनी ते बरं होईल. आणि 2 महिन्यात तिचे केस हे कमी गळायला लागले. मी म्हणत नाही लगेच आले, कमी गळायला लागले. त्यामुळे लोह कमतरतेमुळे बरेच काही प्रॉब्लेम्स होतात. तर हे लोह कशात असतं? आहारात आपण जर पालक खाल्ला, आपल्याला माहिती पालक किंवा हिरव्या भाज्यांमध्ये लोह आहे. या उलट जो शेपू आहे, शेपू, त्यात 18 पट जास्त लोह आहे पालकपेक्षा. हे खूप कमी लोकांना माहिती. त्यामुळे शेपू पालकची भाजी ही बघा आज पण बाजारात मिळते, एक कंबाईंड भाजी आहे. ती ॲक्च्युली उगाचच नाही आहे, त्याला काहीतरी शास्त्र आहे, काहीतरी कारण आहे त्याला. त्यामुळे शेपू पालकच्या भाजीमध्ये अधिक लोह आहे. आपल्यापैकी किती लोक शाकाहारी आहेत? हात वर कराल का? आता इथे आलेले 80%, मी तर म्हणतो 85% शाकाहारी आहात. शाकाहारी पदार्थातनं लोहाची क्वालिटी जी आहे ती एवढी चांगलीशी नसते. त्यामुळे शाकाहारी लोकांनी तर व्यवस्थितच लक्ष द्यायला पाहिजे की लोह आपल्या शरीरात जातंय की नाही. त्यामुळे शेपू पालकची भाजी पण किती खाणार हो? शेपू पालक दररोज थोडी खाणार आहे. मग अजून काय? गूळ शेंगदाणे, चिक्की फार महाग नाही आहे. गूळ शेंगदाण्याचा लाडू किंवा चिक्की याचं सेवन केल्यास लोह कमी नाही होत. नंतर जर तुम्ही मांसाहारी असाल तर मांसाहारी लोकांचा सहसा लोह कमी होत नाही. उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही 10 शेपू पालकच्या जोड्या खाल्ला आणि 1 मटणची वाटी खाल्ली तर सारखंच लोह तुम्हाला मिळेल. हे शक्य नाही आहे सर्वांना. त्यामुळे नियमित असं लोह खाणं. तर आज तुम्ही म्हणाल आपला भारत सधन झाला आहे, आपला सर्वांना खायचं काही प्रॉब्लेम नाही आहे बऱ्याचशा लोकांना, पण हे मला काही बरोबर वाटत नाही. कारण की मी जेव्हा प्रॅक्टिस किंवा मी जेव्हा पेशंट्स पाहतो, लोह कमी किंवा ॲनेमियाचे पेशंट्स हे 2 प्रकारचे माझ्याकडे येतात. एक जे येतात की खरंच त्यांना गरिबी आहे, त्यांना खायला व्यवस्थित मिळत नाही, किंवा घरातील स्त्री आहे ती आधी दुसऱ्यांना व्यवस्थित जेवू घालते मगच ती जेवते, ही भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे स्त्रियांमध्ये याचं प्रमाण अधिक आहे. त्यामुळे काही गरीब समाजातील स्त्रियांना याचं प्रमाण अधिक असल्यामुळे ते पेशंट्स मी बघतो. या उलट मर्सिडीज, ऑडी या महागड्या गाड्यातनं येणारे सुद्धा पेशंट्स जे माझ्याकडे असतात त्यांना सुद्धा रक्त कमी म्हणजे ॲनेमिया हा असतो. कारण काय? जेव्हा सर्व आहे ताटात, टेबलवर जेव्हा सर्व मांडलंय तेव्हा कळत नाही काय खायचं नेमकं. ताटात टेबलवर जेव्हा सर्व मांडलंय तेव्हा कळत नाही काय खायचं नेमकं. तर या लोकांना काय खायचं हे माहीत नाही. या उलट काही लोकांना खायलाच मिळत नाही, त्यांना तर काही गोष्टच नाही, ते तर होणारच लोह कमी. त्यामुळे आपल्या सर्वांना काय खायचं हे सुद्धा माहिती हवं. कधीही केव्हाही कुठेही खाऊ नये, यांनी संतुलन बिघडून आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे हे लोहाची कमतरता एक तर आहारामुळे होते. अजून 2 कारणं आहे रक्त कमी किंवा लोह कमी व्हायला. एक तर न कळत कुठून तरी रक्त जाणं, म्हणजे शौचा वाटे रक्त जाणं, किंवा स्त्रियांमध्ये मासिक पाळीत रक्त जाणं. त्यामुळे असं असताना जर ते अधिक जात असेल तर ही रक्त कमी होऊ शकतं. काही रुग्णांना, काही पेशंट्सला मूळ व्याधीचा त्रास असतो पण त्यांना ते माहीत नसतं, कारण की एकदम रक्त जात नाही, हळूवार रक्त जात असतं. असं होत असताना 2 ते 4 वर्षांनी आपलं रक्त कमी होऊन आपल्याला त्रास होतो.
दुसरं म्हणजे हे दुसरं कारण मी तुम्हाला सांगितलं की कुठून तरी नवगत रक्त जाते. तिसरं म्हणजे आपण जे खातो, समजा आपण एक व्यवस्थित आहार घेतोय, तरीही बरेच पेशंट येतात की मी पूर्ण जेवते हो डॉक्टर, पण माझी तब्येतच वाढत नाहीये, मी बारीकच्या बारीक आहे, माझं वजन 43 वर गेलंच नाही लहानपणापासून. असं का होतं? कारण तुम्ही जेव्हा खातात हे जे लोह आहे ते आपल्या छोट्या अन्न नलिकेतून एक ॲब्झॉर्ब म्हणजे खेचलं जातं आणि त्या मज्जापर्यंत पोचवलं जातं आणि त्या मगजमध्ये पोचवलं गेल्यानंतर त्याचं रक्तपेशींमध्ये वापरण्यात येतं, ते रक्तपेशीसाठी वापरण्यात येतं. तर काही लोकांना गहू जो आहे, गव्हाची ॲलर्जी असते. हा फार चमत्कारिक आजार आहे. त्याला इंग्रजीत आम्ही सिलियाक डिझीज म्हणतो. म्हणजे आपण जो गहू खातो त्याच्यामुळे छोट्या अन्ननलिकेतील जे पेशी आहेत त्यांच्यामध्ये दोष होऊन तुम्ही जर व्यवस्थित लोह उपयुक्त आहार जरी घेतला तरी तो व्यवस्थित लोह खेचलं जात नाही तुमच्या आतडीतून, ते व्यवस्थित फॅक्टरीपर्यंत पोचवलं जात नाही आणि त्यामुळे हिमोग्लोबिन कमी होतं तुमचं. तर असे बरेचसे रुग्ण आम्हाला दिसतात की वरच्यावर चांगले असतात, लोह कमी असतात, लोहाच्या गोळ्या पण घेत असतात, तरीही लोह वाढत नाही, तरीही HB वाढत नाही. असे आतापर्यंत 23 रुग्ण मला माझ्या 4 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये इथे दिसले. ते बऱ्यापैकी आहे आणि आपल्याला ते लवकर कळत नाही. त्यामुळे जर पोळी खाल्ल्याने किंवा विनाकारण काही खाल्ल्याने पोटात जडपणा येत असेल किंवा पोट फुगल्यासारखं वाटत असेल आणि तुमचं रक्त जर कमी असेल तर गव्हाची ॲलर्जी असण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे 3 कारणे लोह कमी व्हायची. तर सर्वांना कळलं की लोह का कमी होतं, त्या अनुषंगाने रक्त कमी होतं, त्याने काय त्रास होतो. दुसरं मी जे तुम्हाला सांगितलं आहारातील एक सत्व किंवा घटक ज्याला आपण म्हणूया ते म्हणजे व्हिटॅमिन B12, जीवन सत्व B12. आता हे अजून एक महत्त्वाचं घटक आहे. हे नुसतं रक्त वाढीसाठीच नव्हे तर तुमच्या पूर्ण स्नायूंसाठी, मेंदूतील पेशींसाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिटॅमिन B12 कमी झाल्याने रक्ताबरोबर पांढऱ्या पेशी किंवा प्लेटलेट पेशी सुद्धा कमी होऊ शकतात. ते जर कमी झालं व्हिटॅमिन तर तुम्हाला रक्तक्षय किंवा म्हणजे ॲनिमियाचे जे मी कारणं सांगितले ते तर होणारच आहे. त्याचबरोबर तुम्हाला विसरण्याचा एक रोग आहे. तुम्ही विसरून जा, तुम्ही सकाळी काय खाल्लं विसरून जाता, तुम्ही 7 दिवसापूर्वी कुठे गेला होता ते विसरता, तुम्हाला चालताना तुमचा तोल जातो, हातापायाला मुंग्या येतात, वजन कमी होतं विनाकारण. म्हणजे चांगलं खाऊन सुद्धा वजन जर कमी होत असेल त्याला 3च कारण आहे. एक तर डायबेटीस म्हणजे साखरचा आजार, दुसरं म्हणजे थायरॉइडचा आजार, तिसरं म्हणजे व्हिटॅमिन B12 कमी होणं. त्यामुळे वजन जर कमी झालं म्हणजे मला लगेच कॅन्सर झाला आहे हा गैरसमज करून घेऊ नका. वजन कमी होण्याचे इतरही बरेच कारणं आहेत. त्यामुळे व्हिटॅमिन B12 जर कमी झालं तर तुमचं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला होतात, वजन सुद्धा कमी होतं तुमचं. आणि जर रक्त जर कमी तुमचं होत असेल तर त्यांनी तुम्हाला जे काय त्रास होतात ते मी तुम्हाला आधीच सांगितलंय. ते B12 आहे काय, ते कशात मिळतं, हे तर कुठल्याही शाकाहारी पदार्थात मिळत नाही. हे फक्त तुम्हाला ॲनिमल म्हणजे जे आपण प्राण्यांपासून घेतो, म्हणजे मांसाहारी नाही, किंबहुना दूध, जे शाकाहारी इथे लोक आहेत त्यांनी जर दूध नाही पिलं तर त्यांना व्हिटॅमिन B12 कधीच मिळू शकणार नाही. B12 जर नाही मिळालं तर तुमचं रक्त कमी होणार आहे. त्यामुळे आपल्यातले 85% जे शाकाहारी आहात, किती लोक नियमित दूध घेत नाही, हात वर करा. नियमित दूध घेत नाही बाबा. एक 30% लोक आहे की जे दूध घेत नाही नियमित. तर असं नको व्हायला. तुमचं B12 हे कमी होऊ शकतं किंवा ती शक्यता अधिक आहे. त्यामुळे व्हिटॅमिन B12 ने काय होतं मी तुम्हाला सांगितलं. नंतर रक्ताचे बरेच आजार आहे, काही अनुवंशिक आजार आहे. तुम्ही ऐकलं असेल थॅलेसिमिया, हा आजार ऐकलाय आपण. थॅलेसिमिया म्हणजे अनुवांशिक एक दोष आहे हिमोग्लोबिनमध्ये. असे आजार असणाऱ्या रुग्णांना वयाच्या 6व्या महिन्यापासून दर महिन्याला रक्त घ्यावं लागतं नियमितपणे. जर ते घेतलं नाही तर ते एक 6 महिन्याच्या वर जगू शकत नाही. आणि असा हा दुर्धर आजार आहे. तो फक्त बोन मॅरो प्रत्यारोपण या शस्त्रक्रियेनेच पूर्ण बरा होतो. तसा सिकल सेल आजार आहे. सिकल सेल हा पण एक वेगळा आजार आहे. आज आपल्याला वेळ नाही सगळे डिटेल्समध्ये समजून गेला, पण तुमच्या लाल पेशींचा जो आकार आहे बरोबर तो गोलसर आहे. या आजारात तो कोयता कसा असतो, कोयता शेतकऱ्याकडे त्या आकाराचे होऊन जातात या लाल पेशी, सिकल कोयत्याच्या आकाराचे. आणि त्यामुळे त्यांचं डिस्ट्रक्शन मध्ये लवकर मारले जातात. 120 दिवसाच्या ऐवजी फक्त 30 ते 35 दिवस जगतात. त्यामुळे तुम्हाला कावीळ होते आणि तुम्हाला सांधे दुखतात, तुमचे सांधे दुखतात. बरेच रुग्ण हा जो आजार आहे सिकल सेल हा आदिवासी लोकांमध्ये खूप जास्त प्रचलित आहे. पेट, सुरगाणा, कळवण या बाजूला खूप आहे आजार.
तेव्हा तिकडचे पेशंट जेव्हा येतात की त्यांचे सांधे दुखतात, रक्त कमी असतं, कावीळ होते, या रुग्णांना बऱ्याच वेळा काविळीसाठी बऱ्याच वर्ष ट्रीटमेंट दिली जाते. सिकल सेलचं निदान होतच नाही आणि त्यामुळे एकदम सिरियस किंवा सांध्यांमध्ये जबर जखम झाल्यावरच एक रक्तविकार तज्ज्ञाकडे येतात. मग त्यांचं निदान होतं की अरे चायना तर सिकल सेल ॲनिमिया, तो पूर्ण बरा होत नाही पण काही औषधांनी तो बऱ्यापैकी चांगला होतो आणि हे पेशंट्स त्यांचं आयुष्य 60-70 पर्यंत जगू शकतात. हे जनुकांमध्ये म्हणजे जेनेटिक प्रॉब्लेम, गुणसूत्रांमध्ये जे जनुके आहेत त्यांच्यामधला हा दोष आहे, जेनेटिक डिसीज. तर आपण आता पांढऱ्या पेशींकडे वळूया. आपला जो वेळ दिला त्यात मला संपवायचं माझं व्याख्यान. आता लाल पेशींबद्दल मी तुम्हाला सांगितलं. तर पांढऱ्या पेशींचं मुख्य कार्य मी तुम्हाला आधी सांगितलंय. ते आपल्या संसर्ग म्हणजे प्रतिकार शक्तीसाठी महत्वाच्या. संसर्ग होऊच नये. आपण आज इथे फिरतो, आपण आज माणूस आहोत. आपली जी प्रगती झाली आहे आपल्या सर्वांना माहिती, ती मेंदूमुळे झाली आहे. डायनासोर होता आधी, त्याचा मेंदू एवढूसा होता पण शरीर एवढं मोठं होतं म्हणून ते टिकाव धरू शकलं नाही. आज माणसाचा मेंदू आणि त्याचा शरीराचा आकार हे बऱ्यापैकी संतुलित आहे आणि त्यामुळे आपण आज माणूस आहोत. आपण इतर प्राण्यांवर राज्य करतो. असं उगाच कधी कधी आपल्याला वाटतं आपण राज्य करतो. मला माहित नाही आपण करतो का, पण आपली एक भावना आहे, आपण का श्रेष्ठ आहोत, मानव का श्रेष्ठ आहे. तसंच आपली जर प्रतिकार शक्ती कुठे कमकुवत जर असेल तर आपण या जगात जगूच शकणार नाही. जर पांढऱ्या पेशी वाढल्या, साधारण जर आज कोणाला ताप आला, अरे मला 2 दिवस झाले सर्दी खोकला आहे, तुम्ही जर रक्ताची चाचणी केली तर बऱ्याच वेळा पांढऱ्या पेशी वाढलेल्या असतात. हे वाढलेलं आहे शरीरासाठी, बरोबर. ताप हा चांगला आहे पण खूप दिवस ताप असणं हे काही चांगलं नाहीये. त्यामुळे 2 ते 3 दिवसाच्या पलीकडे जर ताप असेल तुम्हाला तर नक्कीच त्याचे कारण शोधायला हवे. पण लगेचच पहिल्या दिवशी काहीतरी मोठे औषध घ्यायची गरज नसते, कारण की 90% 4 ते 11 हजारच्या दरम्यान आपल्या पांढऱ्या पेशी असतात. ते 4000च्या खाली गेले तरी प्रॉब्लेम, 11000च्या वर गेले तरीही आपल्याला त्रास होऊ शकतो. काही कॅन्सर्समुळे तर 1.5 ते 2 लाखापर्यंत या पांढऱ्या पेशी जातात, तरीही ते कॅन्सर्स बऱ्यापैकी चांगले होतात. आज डॉक्टरांनी सुद्धा ऐकलं नव्हता, नुसतं माहिती होतं वाचून की डेंग्यू होतो. आज डेंग्यू झालं म्हणजे पेशंटचं बरा असतो पण ते नातेवाईक फार घाबरलेले येतात, फार घाबरलेले असतात. ते माझ्याकडे येताना अतिशय घाबरले येऊन मला विचारतात की आता काय होणार डॉक्टर, या पेशींचं काय होणार, पेशी कमी झाल्या. तर या पेशींचं कार्य काय, प्लेटलेट्सचं कार्य आहे की तुमचं रक्त व्यवस्थित योग्य जागी गोठावं, यासाठी त्याचं मुख्य कार्य आहे. ते जर कमी असतील संख्येने तर तुम्हाला जर काही लागलं किंवा तुम्ही दाढी करता आहात, काही इजा झाल्यास तुमचं रक्त लवकर थांबत नाही, काही जखम झाल्यास रक्त लवकर थांबत नाही, ते वाहतच राहतं. त्यामुळे रक्त गोठण्यासाठी बिंबिका किंवा प्लेटलेट्स हे मुख्य कार्य करतात. हे मुख्य कार्य प्लेटलेट्स आहे. त्या ते कमी झाल्याने काय होणार, रक्तस्राव होणार आहे. आणि डेंग्यू किंवा इतरही व्हायरल तापामध्ये हे प्लेटलेट्स कमी होतात. त्यामुळे आधी हे प्लेटलेट्स करण्यासाठी यंत्रणं किंवा भारी भारी मशीन्स नव्हते. माझे वडील स्वतः एक जुने पॅथॉलॉजिस्ट आहे. ते ज्यांनी जेव्हा प्रॅक्टिस चालू केली तेव्हा प्लेटलेट्स यांची गिनती किंवा मोजलेच जात नव्हते. गेल्या 10 वर्षात ते मशीन्स आले म्हणून ते प्लेटलेट्स आपण मोजतो. आणि ती जेव्हा संख्या येते ना कुठल्याही आपल्या रिपोर्टमध्ये, तेव्हा आपण घाबरून जातो. म्हणजे 1.5 लाख ते 4.5 लाख यांची संख्या हवी प्लेटलेट्सची. ती 1 लाख झाली, 50,000 झाली, 20,000 झाली की आपण घाबरायला लागतो. ठीक आहे, ती 20,000च्या खाली आली तर रक्तस्राव किंवा ब्लिडिंगची रिस्क खूप जास्त होतो. पण उगाच 50,000 आहे, 60,000 आहे, 80,000 आहे म्हणून बरेच रुग्ण घाबरतात. किंबहुना काही हॉस्पिटल्समध्ये पण त्याचा गैरफायदा घेतला जातो. कधी कधी उगाच प्लेटलेट सुद्धा दिले जातात पेशंट्सला बरं वाटावं म्हणून. असं न करता प्लेटलेट्स खूपच जर कमी असतील त्यामुळे तरच ते प्लेटलेट्स ट्रान्सफर बाहेरच्या प्लेटलेट्स तुम्हाला द्यायला हवे, कारण की प्लेटलेट्स हे इतर रुग्णांसाठी जास्त महत्वाचे आहेत डेंग्यूच्या रुग्णांपेक्षा. आणि ही जनजागृती तुमच्यामध्ये व्हायला हवी की प्लेटलेट्स कमी झाल्याने लगेचच घाबरून न जाता त्याचं कारण काय ते शोधा. त्यामुळे प्लेटलेट्स बद्दलचे गैरसमज बरेचसे दूर होतील आणि विनाकारण ट्रीटमेंट ही तुम्ही स्वतः घेणार नाही. याचा अर्थ असा नाही की प्लेटलेट कमी झाल्यावर काहीच करायचं नाही. डॉक्टर जुनाकडे म्हटले होते वसंत व्याख्यानमालेत की काही करू नका म्हणून मी घरीच थांबलो. असं होऊ देऊ नका. त्यामुळे कुठलेही काही आजार असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवा, पण तुम्हाला ते ज्ञान हवं की प्लेटलेट्स काय आहेत आणि त्यांनी त्याचं कार्य काय, कमी झाल्याने काय होतं. तर आपण आता रक्तातल्या 3 पेशींबद्दलची थोडीफार माहिती करून घेतली आहे.
द्रव्याबद्दल, रक्तात ते द्रव्य ते मी तुम्हाला सांगितलंच आहे, त्यात विविध घटक असतात. जर घटक काही कमी झाले तर अतिस्त्राव होतो. जे घटक, रक्त गोठण्याचे घटक जर वाढले, तुमचं ब्लड क्लॉटिंग केलं, त्याला थ्रोम्बोसिस म्हणतो, रक्त गोठतं तुमचं. ते तुमच्या हृदयात गोठलं तर हार्ट अटॅक होतो, मेंदूत गोठलं तर तुम्हाला लखवा येतो, की हेमिप्लेजिया म्हणतो इंग्रजीत ज्याला आम्ही. त्याबद्दल आपण इतक्यात काही बोलण्याची गरज नाहीये. दुसरा महत्वाचा विषय आज माझा आहे तो म्हणजे कॅन्सर. हा शब्द ऐकला की आपण मुळात आधी घाबरतो. आपल्याला नसेल, आपण हा विचार करतो मला कधीही होणार नाहीये, आपण हा नेहमी विचार करत असतो. पण उगाचच या शब्दाला घाबरण्याचं कारण नाहीये. कॅन्सर हे बरेच प्रकारचे असतात. ते जर लवकर निदान करता आलं तर 70 ते 80% कॅन्सर्स बरे होतात. प्रश्न असा पडतो जेव्हा मी एक कॅन्सरचं निदान करतो, त्या नातेवाईकांना सांगतो, फार अवघड जातं मला सांगायला नातेवाईकांना. असं काय? कारण की बरेच गैरसमज आहे कॅन्सरबद्दल, आपल्या समाजात बरेच गैरसमज आहे. तर मुळात कॅन्सर का होतो हा प्रश्न मला सर्वप्रथम विचारला जातो. त्यांच्या नातेवाईकांनी किंवा पेशंट सुद्धा विचारतो, डॉक्टर मला का झाला? मी आयुष्यभर सिगारेट पिली नाही, दारू पिली नाही, चांगले विचार केले, तरीही मला झाला. असं का? माझा जवळचा मित्र तो ऑफिस मधला दररोज 10 सिगारेट पितो, आठवड्यातून 3 दिवस दारू पितो, भाषा चांगली नाही, विचार चांगले नाही, त्याला तर काहीच झालं नाही हो, मलाच का झालं? हा फार महत्वाचा विषय आणि त्याचं सगळे उत्तर आज माझ्याकडे नाही आहेत. पण जे काय मला माहिती आहे कॅन्सर बद्दल, मी एक सोप्या भाषेत सांगण्याचा तुम्हाला एक प्रयत्न करणार आहे. असं समजा की आज आपण इथे सगळे बसलोच आहोत, मी उभा आहे, तुम्ही बसलेत. आपल्या सर्वांमध्ये आत्ता या क्षणी कॅन्सरच्या पेशी तयार होत आहेत. या क्षणी कॅन्सरच्या पेशी तयार होतात आहे. पण आपली सर्वांची प्रतिकार शक्ती इतकी चांगली आहे की जो कॅन्सरची जी पेशी आहे ती प्रतिकार शक्ती बरोबर ओळखते आणि शरीरातून बाहेर काढते. म्हणून ती 2चे 4, 4चे 8 होऊ देत नाही. पण जर कुठेतरी आपली प्रतिकार शक्ती कमी पडली, त्याला बरेच कारण आहेत की प्रतिकार शक्ती का कमी होते माणसाची, त्याबद्दल आपण बोलूया वेळ असेल तर. पण प्रतिकार शक्ती जर कमी झाली तर कुठेतरी हे जे कार्य करतात या पांढऱ्या पेशी किंवा इतर काही पेशी, ते कार्यात बाधा येते. त्यामुळे ह्या कॅन्सरच्या पेशी याच्यात संक्रमणातनं निसटतात, एका जागी जातात, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 होतात आणि एक गाठ तयार होते. ही रक्तगाठ, रक्तगाठ नसून, सॉरी, रक्तगाठ नाही, इतर कुठे जे कॅन्सर होतं तिथे ती गाठ होते. यात जर पांढऱ्या पेशी असतील रक्तातल्या तर रक्ताचा कॅन्सर होतो. मुळे अनियंत्रित पेशींची वाढ जेव्हा होते तेव्हा कॅन्सर होतो. मग माझी प्रतिकार शक्ती का कमी झाली डॉक्टर? मलाच का कॅन्सर झाला? आपल्याला एक माहिती आहे की साधारण कॅन्सर हा वाढत्या वयात होतो. का? तर आपण जेव्हा जन्मलो सगळे, समजून घ्या एक मूळ पेशी आपल्या रक्तामध्ये की आपल्या हाडामध्ये एक मूळ पेशी, त्याला स्टेम सेल्स म्हणतो. हे शब्द पण आज प्रचलित आहे, बऱ्याच पेपरमध्ये याची जनजागृती झाली की स्टेम सेल थेरपी. स्टेम सेल्स ही एक मूळ पेशी आहे, त्याला आपण मदर सेल म्हणूया. मूळ पेशी आहे, त्यापासून तुमच्या रक्तपेशी तयार होतात, त्यापासून तुमच्या मांसाच्या पेशी तयार होतात, त्यापासून तुमचं हृदय तयार होतं, त्यापासून तुमचं काळीज किंवा लिव्हर तयार होतं. या स्टेम सेल मध्ये जर दोष असेल मुळातच जन्मतः, तर काही पेशंट्सला वयाच्या 6व्या महिन्यात, वर्षभरात, 2 वर्षात सुद्धा रक्ताचे कॅन्सर होतात. माझ्याकडे येणाऱ्या कॅन्सर रुग्णांमध्ये 22 ते 25% हे 6 वर्ष खालील पेशंट्स. इतक्या लहान मुलांना रक्ताचे कॅन्सर होते. का? तो कुठेतरी ही मूळ पेशीमध्ये दोष आहे, स्टेम सेल मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. पण आपल्याला एक विशिष्ट मूळ पेशी दिल्या गेल्या जन्मात, समजून घ्या 100 मूळ पेशी दिल्या आपल्याला. मग आपण 60व्या वर्षी, 80 वर्षी म्हातारे का होतो? या मूळ पेशींची संख्या, आपलं जसं वय वाढतं ही संख्या कमी होत जाते. त्यामुळे वयाच्या 80व्या वर्षी 20च मूळ पेशी राहतात, म्हणून आपण म्हातारे होतो, केस पांढरे होतात, केस कमी होतात. आणि ते मूळ पेशी संपल्या की आपल्याला मरण येतं, मरण येतं आपल्याला. त्यामुळे या मूळ पेशी फार महत्वाच्या आहे. त्यामुळे कॅन्सर या मूळ पेशी जशा वाढतात, त्यामुळे अनियंत्रित रक्तपेशींची वाढ होण्याची संख्या अधिक असते उतार वयात, वय वाढल्यावर. त्यामुळे रक्ताचे कॅन्सर सुद्धा वाढत्या वयात अधिक दिसतात.
मग असे कॅन्सर झाल्यावर करायचं काय, प्रतिकारशक्ती वाढवायची कशी, या सर्वांवर कॅन्सरची ट्रीटमेंट निर्भर आहे. आपल्याला वाटतं कॅन्सरची ट्रीटमेंट म्हणजे नुसती केमोथेरपी, म्हणजे शिरे वाटे किंवा तोंडा वाटे जे आपण औषधं घेतो, केमिकल्स घेतो, त्याला केमोथेरपी म्हणतात. त्याने काय होतं, कॅन्सरच्या पेशी ह्या मारल्या जातात. पण त्या उलट किंवा त्याचबरोबर शरीरातील चांगल्या पेशी सुद्धा मारल्या जातात. म्हणून बऱ्याचशा रुग्णांना कॅन्सरची ट्रीटमेंट घेतल्यावर त्यांचे केस जातात, कारण की ते नॉर्मल पेशी पण ते मारल्या जातात. काहींना उलट्या होतात, गिळ्याला त्रास होतो, अशा बऱ्याच गोष्टी होतात. पण एक महत्वाचा गैरसमज आहे समाजात की सगळेच किमोथेरपी औषधं अशी असतात आणि 20 वर्षापूर्वी आमच्यातला कोणाला तरी कॅन्सर झाला होता, त्याचे इतके हाल झाले, डॉक्टर मला पावलं गेलं नाही, म्हणून मला ही ट्रीटमेंट घ्यायची नाही, मला माफ करा, मला जे काही जीवन बाकी मला सुखाने जगू द्या, असे बरेच रुग्ण म्हणतात. पण कालांतराने याच्यात खूप बदल झाला आहे. ट्रीटमेंट्स जे आहे, औषधं जे आहेत जास्त चांगली आली आहे, त्याच्यावर खूप संशोधन झालंय. पाश्चात्य देशातील संशोधन करून जे महागडे औषधं पाश्चात्य देशात आहे ते आपल्या हुशार भारतीयांनी काही करून तो फॉर्म्युला घेतलेला आहे आणि आपण आता भारतात ते औषधं बनवतो, म्हणून ते 10% किमतीत भारतात उपलब्ध आहे. याचा अमेरिकेला खूप राग आहे, पण येऊ द्या राग तुम्हाला, तुमच्याकडे खूप पैसे आहे, पण आमच्याकडे जे गरीब रुग्ण आहेत त्यांचं काय. तर मला हे पटतं, जेव्हा मी लंडनला शिकत होतो इकडे महागडे औषध होते किमोथेरपीचे, मला असं वाटलंच नाही की भारतातून मला हे औषधं वापरता येतील माझ्या रुग्णांना. पण मी आश्चर्यचकित झालो की सगळे औषधं भारतात उपलब्ध होते आणि अतिशय कमी किमतीत उपलब्ध होते आणि अतिशय चांगले आहेत ते औषधं. त्यामुळे किमोथेरपीचे औषधं उपलब्ध आहेत, त्याची किंमत दिवसेंदिवस कमी होते. ते नियंत्रित आहे आज, अनियंत्रित नाही आज कॅन्सरचे बरेचसे औषधं. त्यामुळे हे सरकारने एक चांगलं पाऊल उचलले की ते नियंत्रित केले, त्यांची किंमत नियंत्रित केली. तर आज इतके कॅन्सरचे औषधं तयार झाले की जे विशिष्ट कॅन्सरच्या पेशींनाच मारतात, इतर पेशींना हात लावत नाही. त्यामुळे हे जे साईड इफेक्ट्स आहे, जे त्रास होतात ते खूप कमी झाले. त्यामुळे केमोथेरपीला घाबरून न जाता हा कॅन्सर कुठला, त्याची स्टेज कुठली, ते किती वाढतायत, याचा सगळं विचार करून केमोथेरपी दिली जाते. त्यामुळे केमोथेरपी बद्दल उगाच काही गैरसमज बाळगू नका. बरेचसे पेशंट चांगले होतात. मला याची खंत आहे की बऱ्याच वेळा जेव्हा पेशंट माझ्याकडे येतात, आम्ही जेव्हा सांगतो की ॲलोपॅथी मधली ट्रीटमेंट आहे, तर खूप लोक घेत नाही. काही लोक आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतात, ती सुद्धा चांगली आहे, ती अतिशय चांगली आहे आयुर्वेदिक ट्रीटमेंट, त्याबद्दल काहीच वाद नाही आहे. पण असं नाही आहे की प्रत्येक आजाराला कुठली तरी एक पॅथीच चांगली आहे. तुम्ही वेगळ्या पॅथीची औषधं घेऊ शकता, पण विनाकारण काही गैरसमज असतील की किमोथेरपी चांगली नाही म्हणून आम्ही एखाद्या बाबाकडे गेलो, तिथे 6 महिने राहिलो, हिमालयात गेलो, कोचीनला गेलो, केरळात गेलो, असे खूप लोक करतात. त्यांना त्या डॉक्टर म्हणून आहे, त्यांना काही ज्ञान आहे की नाही आपल्याला माहित नाहीये. त्यामुळे काहीतरी आजार वाढतो आणि मग पुन्हा ते आमच्याकडे येतात. डॉक्टर चूक झाली, आधीच जर कळलं असतं तर बरं झालं असतं. हा एक मोठा गैरसमज आहे. त्यामुळे कॅन्सरची ट्रीटमेंट ही अतिशय सोपी झाली आहे आता, त्याची किंमत दिवसेंदिवस कमी होते. त्यामुळे कॅन्सरला घाबरून न जाता त्याच्याबद्दलचे गैरसमज दूर करू. हे इतके गैरसमज होते, जेव्हा मी 2008 साली परत आलो ते इतके गैरसमज होते आणि प्रत्येक पेशंटला सांगावं म्हटलं खूप वेळ जायचा. तुम्ही ट्रीटमेंट घ्या हे सांगायचो. एखादी जर मुलगी आली, एक लहान मुलगी आली, तर मुलगीला जर कॅन्सर झालाय तर बऱ्याच वेळा आपल्या समाजात ट्रीटमेंट नाकारली जाते, नाही देत. वडील आई काय म्हणतात की माझ्या मुलीला कॅन्सर आहे हे माहिती आहे डॉक्टर, मला पण इच्छा आहे, पण ट्रीटमेंट दिल्यावर हिच्याशी लग्न कोण करेल मोठ्या झाल्यावर, हिला मुलं बाळ होतील का, हिला काय करू जगून मी, हा समाज चांगला नाही आहे असे मला म्हणतात. ते मला खूप पटलं. मी त्यांना रागवायचं, बोलायचं, तेव्हा मला कळलं की खरं त्यांची चूक नाहीये, की समाजात काहीतरी इतके गैरसमज पसरलेत. ते 10 लोक त्या आई वडिलांना सांगतायत की ट्रीटमेंट देऊ नको बाबा, पण मुलगा असेल तर सोनं विकलं जातं, घर विकलं जातं, जमीन विकली जाते, पण ट्रीटमेंट ही दिली जाते. हे खूप खूप पाहिलंय मी. याचा फार मनस्ताप सुद्धा झालाय आणि असं होऊ नये. समाजात कुठेतरी याच्याबद्दल बदल घडावा. एकट्याला सांगून उपयोग नाहीये, जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणून आम्ही जुनागडे आरोग्य प्रतिष्ठानची स्थापना 2012 साली केली. कुठेतरी एक व्यासपीठ लागतं, काहीतरी एक हे लागतं, ऑर्गनायझेशन लागतं, जेणेकरून आपण जास्ती लोकांपर्यंत पोहोचू शकतो. आणि या प्रतिष्ठानातर्फे दरवर्षी
आम्ही कॅन्सर विजय दिन हा साजरा करतो. का साजरा करू नये कॅन्सरचा विजय? का घाबरावं, का पळून जावं कॅन्सर बद्दल? म्हणून दरवर्षी कॅन्सर विजय दिन आम्ही साजरा करतो. या वर्षी तो 4 जूनला आम्ही साजरा करणार आहे. 4 जून बुधवार आहे. कालिदास कला मंदिर इथे मोठा कार्यक्रम होणार आहे. आपल्या सर्वांना त्याचं निमंत्रण आहे. तो विनामूल्य आहे प्रवेश. दुपारी 4 ते 6 या दरम्यान 4 जूनला तो कार्यक्रम होणार. तुम्ही जरूर या. आमचे बरे झालेले कॅन्सरचे रुग्ण पहा. काही रुग्ण बरे होत नाही. मी म्हणत नाही सगळ्या रुग्णांना मी बरं करतो. काही रुग्ण बरे होत नाही कॅन्सरचे, दगावतात. त्यांचे सुद्धा नातेवाईक तिथे येतात. त्यांचे सुद्धा नातेवाईक तिथे येतात. आणि कुठेतरी ट्रीटमेंट करताना आमचा आणि त्यांचा एक काहीतरी संबंध, एक कुठेतरी नाळ जुळून गेली असते. वर्ष 1.5 वर्ष ट्रीटमेंट घेतात काही पेशंट, नंतर पण दगावू शकतं. त्यामुळे असा कॅन्सर विजय दिन हे 3रं वर्ष आहे आमचं साजरा करण्याचं. असं करून 10 वर्षांनी नक्कीच कुठेतरी बदल घडेल. जेव्हा छोट्या मुली तिथे दिसतील की चांगल्या झाल्या आहेत, जेव्हा 10, 15, 20 वर्षांनी जेव्हा त्यांना मुलं होतील, तेव्हा खरं ते नीट कळेल की हा, हिला कॅन्सर झाला होता, ही व्यवस्थित संसार करून राहिली आहे, व्यवस्थित शिकली आहे. त्यामुळे कॅन्सर बद्दलचे गैरसमज दूर करायला हवे. सर्वांनी मिळून हे काम करायचंय. माझ्या एकट्याचं काम नाहीये. या व्याख्यानाद्वारे मी एक खारीचा वाटा उचलतोय, पण मूळ हेतू आहे की तुम्हाला सर्वांना त्याची कल्पना व्हावी. तर तुम्ही जरूर या. कॅन्सर विजय दिन दरवर्षी आम्ही करणार आहोत. अजून काही उपक्रम असतील तुमच्या डोक्यात तर जरूर आम्हाला सांगा. तर आता मी तुम्हाला कॅन्सर बद्दल थोडंफार सांगितलंय. नंतर मला अजून 1-2 गोष्टी सांगायच्या माझं व्याख्यान संपवायच्या आधी. एक मोठा गैरसमज आपल्या समाजात म्हणजे लग्न आणि रक्तगट. बरोबर आहे की नाही? जेव्हा मी लग्नाचे ऍड पाहतो, चांगलं वाटतं मला. लग्न झालंय माझं, 2 मुलं आहे मला, तरी पाहायला वाचायला ती मजा येते की डिस्क्रिप्शन कसं दिलंय बाबा. बरोबर की नाही? त्यात बऱ्याच वेळा सगळं लिहिलं असतं, अमुक जात, हे रंग, उंची, बरोबर रक्तगट ठळक दिला असतो, ठळक रक्तगट. मला कळत नाही त्याचं गरज काय ते रक्तगटाची ते ऍड मध्ये लिहायला. रक्तगट आणि लग्नाचा काही एक संबंध नाहीये, काही एक संबंध नाहीये. जर RH निगेटिव्ह असता, एक रक्तगट आहे जो स्त्रियांमध्ये असतो, त्यांना काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात, पण ते फार क्वचितच होतात. त्यामुळे रक्तगट आणि लग्नाचा काही संबंध नाहीये, हा गैरसमज आहे. तो कृपया करून तुम्ही जेवढे इथे आले आज श्रोते, आज इथे व्याख्यान ऐकायला, तुम्ही किमान 10 लोकांना सांगा की रक्तगट आणि लग्नाचा काही संबंध नाहीये. तुमच्यातले जर कोण तिथे काम करत असतील त्यांना सांगा की रक्तगट प्लीज तिथे मेन्शन करू नका. हा बदल आपल्याला समाजात घडवायचा. कारण की त्याचा प्रॉब्लेम असा आहे की चांगले स्थळ रक्तगटामुळे नाकारले जातात. हे फार वाईट आहे. उगाच काहीतरी रक्तगट जो आहे ना एखादा बदनाम आहे, उगाच त्या मुलींचं लग्नच लवकर होत नाही. हे अतिशय चुकीचं आहे. बरोबर? त्यामुळे रक्तगटाचा आणि लग्नाचा काही संबंध नाही. दुसरं मला सांगायचं, आत्ताच 17 दिवसापूर्वी एक माझ्याकडे 57 वर्षाची स्त्री आली. जळगावला जातो मी महिन्यात एकदा. तिथे ती स्त्री आली. तिला 2 वर्षापासून रक्त कमी होतं. बऱ्याच लोकल डॉक्टरांनी त्यांना ट्रीटमेंट करून पाहिलं, काही रक्त काही वाढत नव्हतं. त्यांना अधून मधून पोट दुखायचं, मधून काही सांधे पण दुखायचे. तर ती माझ्याकडे त्या डॉक्टरनी मला पाठवलं की डॉक्टर जुनाडे बघा यांचं रक्त का कमी आहे. तर बराच प्रश्न विचारून सुद्धा असं काही मला कुठे काही क्लू मिळत नव्हता, कुठे काही लिंक लागत नव्हती की रक्त का कमी यायचं. नंतर बरेचसे प्रश्न विचारताना काही प्राथमिक चाचण्या मी आधी केल्या, त्यात तिचं निदान झालं नाही. पुढच्या महिन्यात ती पुन्हा आली स्त्री मला भेटायला रिपोर्ट्स घेऊन. मी सांगितलं की मला अजून काही निदान झालेलं नाहीये तुमचं, पण मला काही प्रश्न विचारायचे वाटतं तुम्हाला की तुम्ही जो रंग आहे घरातला रंग काय असतं, पाणी आल्याने ते रंगाचे पापुद्रे असतात ते पडतात जमिनीवर, कधीतरी ते खाल्ले जातात. किंवा काही पेशंट जे आहेत, काही रुग्ण जे आहेत ते काही केमिकल फॅक्टरी, जे शिस आहे ना, शिस लेड, त्या फॅक्टरीत काम करत असतात. तर या स्त्री जी आहे, ही जी स्त्री आहे, प्रश्न विचारताना मला असं कळलं, मी विचारलं घरात काही पाळीव कुत्रे मांजर त्यापासून काही आजार होतात, त्यांनी रक्त कमी होऊ शकतात, की तुम्ही काय करता, जनरल तिची प्रश्न विचारायला लागलो. तेव्हा ती म्हटली की मी आता एक गुरु आहेत, त्यांचं नाव घेता येणार नाही मला या व्यासपीठावर, एक गुरु आहेत, खूप प्रसिद्ध गुरु आहे आपल्या देशातले, त्यांचे ते भक्त होते. हे भक्त होते गेल्या 13 वर्षापासून. आणि ते गुरु त्यांना एक भस्म द्यायचे की जे दररोज घरी आणून ते देवाऱ्यात ठेवायचे आणि दररोज सकाळी एकदा, संध्याकाळी दिवा लावल्यावर 2दा आणि ऍक्च्युली झोपण्याच्या आधी म्हणजे 3ऱ्यांदा ते भस्म कपाळावर लावायचे.
मी म्हटलं कपाळ लावून तर काय होत नाही, चांगली गोष्ट आहे. पण आपली जी सवय ना, कपाळाला पुटकन एक जिभेला आपण एक छोटंसं बोट लावतो, काही ते थोडं पण भस्म वाया नको जायला बुवा, म्हणून तिला ती सवय होती गेले 13 वर्ष. आणि ही लिंक मला सापडली म्हणून तिची लेड लेवल केली मी, शिशाची लेवल रक्तातली ती 80 पेक्षा जास्त आली, जी 4 हवी. म्हणजे हिला लेड पॉइझनिंग झालं या स्त्रीला, म्हणजे शिशाचं पॉइझनिंग. आणि त्यांनी काय होतं, हिमोग्लोबिन तयार होण्यामध्ये एक दोष होतो म्हणून रक्त कमी होतं, आणि हे जर वाढलं तर गंभीर परिणाम होतात. मी इथे बिलकुल म्हणत नाही की उद्यापासून तुम्ही मंदिरातील किंवा उदबत्तीला जे आहे भस्म वगैरे ते लावू नका, असं नाही, पण ते तोंडात घेऊ नका. अंगावर सगळं लावा, पूर्ण अंगावर लावा, काही प्रॉब्लेम नाही. तोंडात चव नका घेऊ त्याची, तेवढं वाया गेलं तर चालेल, पण त्याचे गंभीर परिणाम तुमच्या शरीरावर होते. असेच एक रुग्ण आहे 43 वर्षाचे, हे 1.5 वर्षापूर्वीची केस आहे, नाशिकचेच आहेत. ते जैन आहेत. त्या धर्मात जी राख आहे, राख ती घेतली जाते, त्याच्यावर पाणी जे आहे आपलं पाणी हे एका ग्लासात ठेवलं जातं. पाणी उकळत नाही, ते उकळलं की ते जंतू मारले, त्यामुळे ते उकळत नाही पाणी. आणि त्या राखेतलं पाणी जे आहे, पाणी टाकतात, ते वरचं पाणी ते पितात, राख पित नाही, ऑब्विसली राख खात नाही, यांनी ते शुद्ध होतं पाणी, असं त्यांचा समज आहे. तर असं वर्षानुवर्ष पाणी पिऊन सुद्धा त्यांना लेड पॉइझनिंग झालंय. सांगायचा हेतू काय इथे, की आपले जे प्राचीन काही समज आहेत बरेचसे चांगले आहेत, सगळेच नाही, त्यामुळे शरीरावर काही गंभीर परिणाम होऊ शकतील. तर असं काही करू नका, उगाच बाहेरचं काही शरीरात घेऊ नका. जे सात्विक आहे, जे स्वच्छ आहे, जे ताजं आहे तेच घ्या, नाहीतर संतुलन बिघडून तुम्हाला विविध आजार होतील. त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी आहे रक्तातील किंवा त्याच्या निगडीत, जे मी तुम्हाला सांगू शकतो. बरेचसे केसेस आहेत, त्याच्यावरनं आपण शिकतो, मी सांगतो लोकांना की असं करू नका, तसं करू नका. त्या सर्व व्याख्यानाचा सार काय आहे, की रक्त हा अतिशय कॉम्प्लेक्स विषय, एवढं तर कळलं आपल्याला. सरळ सोपं नाही आहे, जेवढं दिसतं तेवढं नाही आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे. तर आपण सर्वांनी संतुलन जीवन जगावं. असं जगल्याने समाज सुदृढ होईल, आपल्या सर्वांना निरोगी राहू आपण, विनाकारण उगाच आजार होणार नाही, याची आपण दखल घेऊया. त्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या. योग्य आहार, तो वेळेवरच घेतला पाहिजे. रात्री 2ला पाणीपुऱ्या खाऊन उपयोग नाहीये, वेळेवर काय हवं ते माहिती हवं. संध्याकाळी 8च्या आत रात्रीचं जेवण केलेलं बरं, हे आपल्याला माहिती आहे, महत्वाचं आहे. नंतर व्यायाम. व्यायाम जो आहे तो नियमित पाहिजे आणि माफक हवा. अति व्यायाम पण चांगला नाही शरीराला. आणि तिसरं म्हणजे विचार. विचार तर चांगले हवेत, विचार चांगले असतील तरच या सगळ्या गोष्टींचा उपयोग आहे. तुमची भाषा चांगली असेल तरच त्या गोष्टींचा उपयोग आहे. आणि कुठेतरी इतके रुग्ण आहे आपल्या समाजात, त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येईल याचा मनापासून विचार करा. जे काय रुग्ण आहेत त्यांची सेवा आपल्याला पैशामार्फतच करता येते असं नाहीये. त्यांना 2 शब्द धीर देऊन तुम्ही त्यांचं बल वाढवू शकता, त्यांना एक कॉन्फिडन्स देऊ शकता. तर ते तरी करा. आणि जर स्वतःला रोग झाला, होऊ नये कोणाला, पण जर झालाच तर मी नक्की बरा होईल, पॉझिटिव्ह राहा, 100% पॉझिटिव्ह राहा, तरच तो रोग बरा होईल. आमच्या नुसत्या औषधांनी कुठलाही रोग बरा होत नसतो, कुठलेही विकार असू द्या. आणि शेवटी आपल्या आयुर्वेदात लिहिलंय बघा, आहाराबद्दल इतकं महत्व आहे की आपण जिथे जन्मलो त्याच्या आजूबाजूला जे उगतं ते खाण्यासाठी आपलं शरीर बनवलं गेलंय. आपण म्हणून काही न खाता काहीतरी वेगळंच खायला लागलो. भारतीय माणूस जेव्हा परदेशात जातो अमेरिकेत, तेव्हा त्याला हृदयरोग किंवा कॅन्सर हे अधिक होतात. कारण तिथलं जे मांस खातो किंवा जे प्रोसेस फूड म्हणूया आपण त्याला, ते खातो. शरीर बनवूनच गेलं नाही, त्यासाठी बनवूनच गेलं, तुम्हाला आजार होणारच ना. त्यामुळे नॉर्मल नॅचरल जेवढं राहता येईल, नैसर्गिकरित्या जसं राहता येईल, आणि त्यामुळे तणावमुक्त कसं राहता येईल, कार्यक्षम राहावं पण तणावमुक्त राहावं, असं जर आपलं सर्वांनी निश्चय केला तर नक्कीच समाजातील बरेचसे आजार हे होणारच नाही. तुम्हाला डॉक्टरांपर्यंत येण्याची गरजच पडणार नाही. हा मुख्य संदेश मला या व्यासपीठावरून द्यायचा आहे. परत एकदा तुम्ही सर्वांनी माझं व्याख्यान मनापासून ऐकलं त्याबद्दल धन्यवाद.
वसंत व्याख्यानमालाचे सर्व पदाधिकारी त्यांनी मला इथे बोलू दिलं, एक संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. स्वर्गीय माधवराव काळे स्मृती व्याख्यान आज मला इथे देण्याचा जो चान्स दिला, म्हणजे परिवारांचे सदस्य इथे आलेत त्यांचं पण मी धन्यवाद देतो. आणि सर्वांना एक सांगतो की निरोगी आयुष्य जगा. तुम्हाला काही मदत लागली तर आम्ही आहोतच, पण विनाकारण आमच्याकडे येऊ नका, तुम्हीच चांगले राहा. परत काही प्रश्न असतील, मला सांगण्यात आलंय की प्रश्न घ्यायला तयार आहे. काही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा. येत असेल तर नक्की हो सांगेन, नसेल सांगेल आपण नंतर भेटून तुम्हाला पत्राद्वारे तरी मी सांगेन किंवा भ्रमणध्वनी करून सांगेन. धन्यवाद. पुन्हा एकदा जय हिंद, जय महाराष्ट्र. सगळ्यांनी या ठिकाणी 5 मिनिटांसाठी बसून राहायचं आहे. आत्ता आपण जे डॉक्टर साहेबांचं भाषण ऐकलं ते छापील स्वरूपामध्ये देखील आपल्याला जुनागडी प्रतिष्ठानच्या वतीनं वितरित करण्यात येणार आहे. आपण हे छापील भाषण देखील जरूर या ठिकाणाहून घ्यायचं आहे. मी जुनागडी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की त्यांनी श्रोत्यांना सदर कागद वितरित करावा. वसंत व्याख्यानमालेत